स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। साक्री तालुक्यातील हाट्टी येथे बुरशीनाशक फवारणी केल्यानंतर शेतातील पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हाट्टी परिसरातील शेतकऱ्यांनी मॅट्रिक्स या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप केलेला आहे। फवारणीनंतर पिकांची पाने करपणे, पिवळी पडणे तसेच वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी तसेच कृषी विभागाने तातडीने शेतांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे। या प्रकारे कृषी विभागाकडूनही वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। साक्री तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर ढालवाले। कंपनीनं प्रोडक्ट ड्रिपद्वारे सोडलं जातं। टरबूज और कपाशीला सर्व नुकसान माझी झाली आहे। शेतामध्ये यायचं कामच नाही माझं। मी डायरेक्ट आत्महत्या करणार आहे। आता मला जर कंपनीने भरपाई दिली नाही आणि दुकानदाराने जर काही केलं नाही माझं, मी दुकानदाराकडून घेतलंय हट्टीतला भगवान शेठ साई दुकानदार यांच्याकडून, ते सुद्धा इथं शेतामध्ये येत नाही। आम्ही त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ ओरड घेऊन जातोय, पण ते सुद्धा येत नाही। ते सांगतात तुम्ही कंपनीची भेट घ्या का। आम्ही शेतकरी कुठे जाऊ आम्हाला माहितीच नाही। आम्ही भगवान शेठला दिसतोय त्याच्याकडून घेतोय, आम्हाला काय समजत नाही। ते म्हणे बुरशीनाशक आहे आणि आलो इथं तर सोडलं तर डायरेक्ट कपाशी पूर्ण टरबूज पूर्ण जळालेला आहे। काही इथं यायचं म्हणजे भाकर खावं नाही खावं, दवाखान्यात जातोय आम्ही। डायरेक्ट आत्महत्या करू असं वाटतंय आम्हाला। आता डायरेक्ट असं वाटतं ना या निंबालाच फाशी घेऊन इथंच काय करू घ्यायचं। काय जगा याचे एवढं 5-5, 6-6 लाख रुपये व्याजाने उचलले आणि टाकले इथं दुसऱ्याच्या शेती। कुठून द्यायचे पैसे आम्ही गरीब माणसं? आज म्हणजे भाकर खायला सुद्धा आम्हाला पैसे कोण देणार नाही अशी कंडिशन झाली। लोक कुठे पैसे देतात? आता आमची मागणी फक्त एकच आहे, आम्हाला आमची जी नुकसान झाली ही भरपाई मिळाली पाहिजे। 100% जेवढी नुकसान आहे तेवढी पूर्ण आम्हाला मिळाली पाहिजे।